नमस्कार मित्रांनो, आपण पाहूयात इयत्ता 12वी मराठी मधील भाग 2 गद्य पद्य विभाग, त्यामध्ये विंचू चावला हे भारूड. हे संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेले आहे. संत एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहेत. सुरुवातीला पाहूया आपण त्यांचा परिचय. श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यांसारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतले. भारूड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम आणि चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचली. त्यामुळे भारूड म्हटले की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला. भारूड हे आध्यात्मिक रूपक असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागील हे उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून सांसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. एकनाथी भारुडांची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन प्रकट घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचली. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत. आपण जे भारूड पाहणार आहे ते विंचू चावला. भारूड हे आध्यात्मिक रूपक असते. विंचू चावला या भारुडात काम, क्रोध हे विकारांचे प्रतीक आहे. विकारांनी मानव जीवन दूषित होते आणि तमोगुणांचा नाश करण्यासाठी सत्वगुण अंगी बाणवावेत आणि अंतकरण शुद्धी करावी असा संदेश या भारुडातून एकनाथ महाराज यांनी सामान्य जनांना दिलेला आहे. विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. कामक्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्यांना असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधांनी बाधित झाल्यावर सद्गुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडामधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहे. इथे सुद्धा अंगारे धुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल तर तो सद्गुणांचा लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराज यांनी या भारुडामधून दिलेला आहे. आपण सुरुवातीला भारूड पाहूयात. विंचू चावला वृश्चिक चावला. विंचू चावला वृश्चिक चावला. काम क्रोध विंचू चावला. तम घाम अंगासी आला. पंचप्राण व्याकुळ झाला. पंचप्राण व्याकुळ झाला. त्याने माझा प्राण चालिला. सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अति दारुण. मनुष्य इंगळी अति दारुण. मज नांगा मारिला तिने. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. ह्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगारा. विंचू इंगळी उतरे झरझरा. सत्व उतारा देऊन अवघा सारेला तमोगुण. किंचित राहिली फुनफुन शांते केली जनार्दने. पहिलं कडवं आपण पाहूयात. विंचू चावला वृश्चिक चावला. विंचू चावला वृश्चिक चावला. काम क्रोध विंचू चावला. तम घाम अंगासी आला. आता इथं विंचू चावला वृश्चिक चावला. वृश्चिकचा अर्थ ही विंचू आहे. म्हणजे विंचू चावला वृश्चिक चावला कसं जास्त वेदना, जास्त हे झाल्यामुळे त्यांनी 2 वेळा विंचूचा उल्लेख केला आहे इथे. काम क्रोध विंचू चावला. तम घाम अंगासी आला. बहरूड ते भारूड होय. भारुडात आध्यात्मिक रूपक वापरलेले असते. प्रतीकांमधून लोकशिक्षण देणारी नाट्यमय रचना म्हणजे भारूड होय. विंचू चावला या भारुडामध्ये मनुष्याच्या ठायी असलेल्या दुर्गुणांवर प्रहार करताना संत एकनाथ महाराज म्हणतात की मला विंचू चावला. इथे मला म्हणजे मनुष्याला विंचू चावला. काम क्रोध या विकारांचा हा विंचू आहे. या विंचवाचा दंश इतका दाहक आहे की माझ्या अंगाला दुर्गुणांचा घाम फुटला. आता इथे 2 वेळा विंचू वृश्चिक वापरलाय का, तर त्या काम क्रोध या विकारांचा हा विंचू आहे आणि तो विंचवाचा दंश इतका दाहक आहे, तो जास्त दाहक आहे हे दाखवण्यासाठी विंचू आणि वृश्चिक असं 2 वेळा वापरलेला आहे शब्द तो. मग
संत एकनाथ महाराज म्हणतात की मला म्हणजेच मनुष्याला विंचू चावला. काम क्रोध या विकारांचा हा विंचू आहे. जो विंचू आहे त्याचा प्रकार कसा आहे, तो काम क्रोध या विकारांचा तो विंचू आहे. या विंचाचा दंश कसा दाहक आहे, त्यामुळे काय होते, माझ्या अंगाला दुर्गुणांचा घाम फुटला. काम क्रोध रूपी हा विंचू चावल्यामुळे त्याच्या डंखाने माझा जीव कसा व्याकुळ झाला आहे. प्राण कंठाशी आले आहेत. प्राण जाईल अशी वेदना मला होत आहे. माझ्या तनामनाची आग झाली आहे. मग इथे बघा, पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. म्हणजे काम व क्रोध रूपी हा विंचू चावल्यामुळे त्याच्या डंखाने माझा जीव कसा व्याकुळ झाला आहे. प्राण अगदी कंठाशी आले आहेत. प्राण जाईल अशा वेदना मला होत आहेत. माझ्या तनामनाची आग झाली आहे. संत एकनाथ महाराज यांनी विंचू चावला या भारुडामध्ये दुर्गुणावर कसा विजय मिळवावा आणि सत्संगाने काम क्रोध रूपी विंचवाचा दाह कसा क्षमवावा याची महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे. काम क्रोध रूपी विंचू चावल्यामुळे झालेला दाह कमी करण्याचा नामी उपाय या भारुडात नाट्यमयरित्या संत एकनाथ महाराजांनी विशद केला आहे. कामक्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो. तामस वृत्ती उफाळून येते. त्यामुळे जीव व्याकुळ होऊन प्राणांतिक वेदना होतात. साऱ्या अंगाला दाह होतो. कारण मनुष्यरूपी इंगळी अति भयंकर आहे. तिचा डंक तापदायक आणि वेदनेचे आगार असते. असा उपरोक्त ओळींचा अर्थ भावार्थ आणि नाट्यमय रीतीने लोककथेच्या बाजाने सार्थपणे व्यक्त केलेला आहे. मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. ही मनुष्यरूपी इंगळी म्हणजेच विंचू आहे. इतकी भयंकर आहे की तिने नांगी मारताच त्या दंशाने सर्वांगाला वेदना झाली आहे. ठणका लागला आहे. त्या इंगळीचे विष सर्वांगभर पसरलेले आहे. मनुष्य इंगळी अति दारुण. मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे कसं, इंगळी म्हणजे मोठा विंचू, अति दारुण म्हणजे खूप भयंकर. मज म्हणजे मला, नांगा मारिला तिने, नांगा म्हणजे दंश केला. सर्वांगी वेदना जाण, वेदना म्हणजे कळ. त्या इंगळीची काय झाली, सर्वांगी वेदना आलेली आहे असं संत एकनाथ महाराज असे म्हणतात. मग मनुष्यरूपी ही जी इंगळी आहे, हा जो विंचू आहे इतका भयंकर आहे की तिने मला नांगी मारताच त्या दंशाने कसं झालंय, सर्वांगाला वेदना झालेली आहे, ठणका लागलेले आहेत आणि त्या इंगळीचे विष कसं सर्वांगभर पसरलेले आहे. या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. काम क्रोध किंवा म्हणजे काम म्हणजे कसं वासना किंवा कामेच्छा, क्रोध म्हणजे संताप. षटविकारांपैकी हे 2 विकार दुर्गुण आहेत. सत्वगुण म्हणजे काय, सत्व रजतम म्हणजे सात्विक, सत्व म्हणजे सात्विक, राजस आणि तामस गुण, तम म्हणजे दुर्गुण. उतारा म्हणजे काय तर वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी केलेले उपचार. मानवाच्या अंगी असणाऱ्या दुर्गुणांची तीव्रता कमी करण्यासाठी सत्वगुणांची केलेली उपाययोजना म्हणजे उतारा. मग या विंचवाच्या डंखाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातील तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून द्या, त्याचा त्याग करा. हे दुर्गुण नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे सात्विक गुणांचा अंगारा लावा. या सत्वगुणांच्या अंगाऱ्याने विंचू इंगळी रूपी विकार पटकन दूर होतील. या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा, सत्व गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झराझरा. याचा अर्थ असा आहे की काम क्रोध रूपी विंचू चावला तर त्याचा दाह शमवण्यासाठी उपाय सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात, विंचवाच्या दंशाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातली तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून द्या, त्यांचा त्याग करा. दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्विक गुणांचा अंगारा लावा, म्हणजे विंचू इंगळी रूपी विकार पटकन दूर होतील. आता सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण. सत्व उतारा देऊन अवघात सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की विंचू चावल्या या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी काम क्रोध रूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा याचा उहापोह केला आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, काम क्रोध रूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण
व्याकुळ होतो. त्याचा दाह कमी करायचा असेल तर त्यावरती काय करावं लागेल, सत्वगुणांचा अंगारा लावावा लागेल. मग सत्वगुणांच्या उताराने तमोगुण मागे सारता येतात. या सत्वगुणांच्या उतार्याने वेदना क्षमते, पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच तर गुरु जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी. अशा प्रकारे विंचवावरचा जालिम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितलेला आहे. तमोगुण व सात्विक गुण याचा परिणाम या ओळीमध्ये संत एकनाथ महाराजांनी प्रत्येकारिकरित्या वर्णिला आहे. त्यातील अनोखे नाट्यजनांच्या मनाला उपदेशपर शिकवण देते. अशा प्रकारे सात्विक गुणांचा उतारा घेऊन सगळी तामस वृत्ती दुर्गुण दूर केले. थोडीशी ठसठस राहिली आहे ती गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने शांती केली असे संत एकनाथ म्हणतात. त्यांनी दुर्जनांची साठ सोडून सज्जनांची साठ धरायला सांगितलेले आहे. त्याच्यासाठी एक उदाहरण आहे बघा. पाण्याचा थेंब जेव्हा तव्यावर पडतो तर तो करपून जातो आणि तोच थेंब जर मातीत पडला तर तो झिरपतो आणि जर फुलावर पडला तर त्याचा दवबिंदू बनतो आणि तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो. म्हणजेच आपले वागणं वगैरे कसं आहे, आपण जर सज्जनांच्या संगतीत राहिलं तर आपण चांगलं राहणार, आपल्याकडे सत्वगुण राहतील. परंतु आपण दुर्जनांच्या संगतीत राहिलो तर ह्या पाण्याच्या थेंबासारखी आपली अवस्था, पाण्याचा थेंब जसा तव्यावर पडतो आणि करपतो तशी आपली अवस्था होईल. असं पाण्याच्या थेंबावरून आपण आणतो. जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो. म्हणजेच दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशा इतकी दाहक आहे. त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, काम क्रोध रूपी विंचू भयानक आहे. तो एकदा चावला की त्याचा दाह पंचप्राण व्याकुळ करतो. येथे काम क्रोध रूपी विंचू म्हणजे दुर्गुण आहे. म्हणजेच दुर्गुण हे दुर्जनांच्या ठायी वसलेले असतात. त्यामुळे दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश घेणे होय. दुर्जनांची संगती दंशा इतकी दाहक असते. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता. म्हणून तर यावर एकच उपाय आहे की सद्गुणांचा अंगीकार करणे. म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला शिका. सत्संग सदा घडायला हवा म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणांच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे असे संत एकनाथ महाराज म्हणतात. अशा प्रकारे विंचू चावला हे भारूड आपण पाहिले आहे. खूप छान उपदेश घेण्यासारखा आहे याच्यामधील. धन्यवाद मित्रांनो.